नमस्कार. चैत्र पंचमीला लक्ष्मी पंचमी असे देखील म्हणतात. महालक्ष्मीची विशेष पूजा या दिवशी केली जाते. तर उद्या सोमवार चैत्र नवरात्री सुरू आहे. तर चैत्र पंचमी आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीत घरात ठेवा. या ठिकाणी तांदूळासोबत ही एक वस्तू. सर्व आर्थिक संकटे नष्ट होतील आणि लक्ष्मी घरामध्ये धावत येईल. लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला घरामध्ये ठेवायची आहे, कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे, सविस्तर माहिती, त्याचबरोबर कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. चैत्र नवरात्र सुरू आहे. तर चैत्र नवरात्रात देवीच्या विविध स्वरूपांची अगदी मनोभावे पूजा केली जाते. चैत्र शुद्ध पंचमीला देवी लक्ष्मीचे विशेष व्रताचरण केले जाते. तर चैत्र नवरात्रीतील पंचमी तिथी उद्या सोमवारी असून चैत्र शुद्ध पंचमी श्री पंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाते. धन, धान्य, वैभव, सुख, समृद्धी, ऐश्वर्याची देवी लक्ष्मी या तिथीला या देवीचे पूजन केले जाते. श्री लक्ष्मी पंचमी या दिवशी लक्ष्मी संबंधित श्लोक आणि मंत्रांचा देखील जप केला जातो. त्यामुळे देवीची कृपा आपल्यावर सदैव राहते. घरामध्ये सुख, समृद्धी, संपदा लाभावी यासाठी काही उपाय देखील करावे लागतात. यासाठी माणूस हा खूप प्रयत्नशील, कार्यरत आणि खूप मेहनत करत असतो. परंतु अनेकदा समस्या या संपतच नाहीत. तुम्हालाही अशाच प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील, अडचणी सुरूच असतील, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. तिला आळशी लोक अजिबात आवडत नाहीत. जिथे आळस, नैराश्य, अपयश आहे तिथे ती घटिकाभर देखील टिकत नाही. लक्ष्मीची साथ सुटली की व्यक्ती रसातळाला जाते असे म्हटले जाते. अशा वेळेस लक्ष्मी देवीशी संबंधित काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरत असते. तर मी तुम्हाला यात अजून काही उपाय सांगणार आहेत आणि त्यासोबतच हा तांदूळासोबत एक वस्तू ठेवण्याचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील कोणत्याही आर्थिक समस्या असो त्या पूर्णतः नष्ट होतील. तर हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे, तो उद्या तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. तर सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. संध्याकाळी तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. तिन्ही संध्याच्या वेळेला हा उपाय केला तर उत्तम ठरेल, कारण ही वेळ माता लक्ष्मी घरी येण्याचीच वेळ असते. या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि लक्ष्मी देखील सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच वास करत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय जर केला तर लवकरच लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि कायम स्थिर राहते. यासाठी तुम्हाला हा उपाय उद्या प्रत्येकाला करायचाच आहे. जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय, परंतु तुम्हाला हवा तेवढा पैसा मिळत नाही किंवा मग तुमच्या कोणत्याही प्रयत्नांना यश मिळत नाही. काही काम तुमचे पूर्णत्वाला येते पण अर्धवट काही ना काही कारणामुळे राहते. अशा काही समस्या असतील किंवा मग पैसा येतो पण तो घरात टिकत नाही, अशा देखील समस्या असतील. कोणत्याही आजारपणात म्हणा किंवा कोणत्याही कारणाने पैसा घराच्या बाहेरच जात असेल तर लक्ष्मी माता तुमच्याकडे स्थिर नाही आहे, म्हणजे येत आहे पण स्थिर नाही. यासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काम सांगणार आहे. तुम्ही दररोजच या मंत्राने सुरुवात करत असाल तर उत्तम, नसाल करत तर आज बघा. दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवस अवलंबून असतो. दिवसाची मंगलमय सुरुवात करण्याचा मूळ विचार भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे. सकाळी पहिली जाग आल्यावर एक श्लोक म्हणायचा असतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. हा श्लोक तुम्ही दररोजच म्हणायला हवा. उद्या आवर्जून म्हणायचाच आहे. हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देणारे गोविंदाचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपल्या हाताचे दर्शन घेतले पाहिजे. उपरोक्त श्लोक नीट समजून घेतला पाहिजे. त्यासोबतच लक्ष्मी, विद्या आणि गोविंद प्राप्त करणे ही मानवाच्या हातातील म्हणजेच आवाक्यातील गोष्ट आहे. म्हणून आधी त्या हातांकडे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. या हाताने दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, लिखाण करायचे आहे, सत्कार्य करायचे आहे. ही प्रेरणा चैतन्य गोविंदाच्या स्मरणाने मिळणार आहे. त्याच्याच कृपेमुळे सरस्वती अवगत होणार आहे आणि सरस्वती प्रसन्न झाली की लक्ष्मी समोरून येणार आहे. म्हणून प्रभाते करदर्शनम हे म्हणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर उद्यापासून तुम्ही सुरुवात करायची आहे. दररोज म्हणा, उद्या आवर्जून म्हणायचे आहे. पुढचा श्लोक. समुद्रवसने देवी पर्वतास्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे.
हा श्लोक आवर्जून म्हणायचा आहे. मनुष्य आजीवन लक्ष्मीप्राप्तीसाठी धडपडत असतो, परंतु लक्ष्मीप्राप्तीचे सुख आपल्याच हातात आहे हे त्याला उमगत नाही. तसेच आपापले कुळाचार, कुलधर्म, रीती परंपरा यानुसार सकाळी लक्ष्मीदेवीची पूजा करावे. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा लक्ष्मीदेवीच्या आवडत्या वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहेत. श्लोक, स्तोत्र म्हणायचे आहेत. लक्ष्मीदेवीच्या मंत्रांचा यथाशक्ती जप देखील करायचा आहे. सकाळी लक्ष्मीदेवीची सेवा केल्यानंतर सायंकाळी तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेस देखील लक्ष्मी संबंधित काही उपाय देखील करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच तुम्हाला मी हा जो उपाय सांगणार आहे त्याचा मी तुम्हाला सुरुवातीला वेळ सांगितलेला आहे, त्यावेळी तुम्ही आवर्जून करा. तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही हा उपाय करत असाल तर खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर ठरणार आहे, कारण यावेळी लक्ष्मी घरात येते अशी मान्यता आहे. सूर्यास्ताच्या वेळी दिवे लागणेला लक्ष्मीदेवीची उपासना, नामस्मरण, पूजन विशेष लाभदायी आणि पुण्यफलदायी मानले जाते. तिन्ही सांजेला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशीजवळ एक दिवा आवर्जून लावावा आणि तो दिवा तुपाचा असेल तर उत्तमच आहे. यावेळी लक्ष्मीदेवीचे मनापासून स्मरण करावे. असे केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन तिचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळतात. तसेच घरातील नकारात्मक शक्तीही बाहेर जाऊ शकते अशी देखील मान्यता आहे. तुम्ही हे काम देखील उद्या आवर्जून करायचेच आहे, कारण चैत्र नवरात्र सुरू आहे. लक्ष्मीची जितकी जास्तीत जास्त उपासना कराल तितके तुम्हाला शीघ्र फळप्राप्ती होणार आहे. काही मान्यतेनुसार सूर्यास्ताची वेळ आणि तिन्ही संजेची वेळ, दिवे लागण्याच्या वेळेचा कालावधी लक्ष्मीदेवीशी संबंधित असतो. तुम्ही यावेळेस जर लक्ष्मीचे नामस्मरण, पूजन केले आणि काही कामे जर या संबंधित काही उपाय जर केले तर लक्ष्मीचे शुभ आगमन तुमच्या घरामध्ये होऊ शकते आणि देवीची कृपा तुमच्यावर लाभू शकते. तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वारावर एक एक दिवा लावायचा आहे. तर हा उपाय संध्याकाळी करताना कसा करायचा आहे आणि सकाळी कसा करायचा आहे मी तुम्हाला दोन्हीही सांगणार आहे. तर जर तुम्ही सकाळी हा उपाय करणार असाल तर संपत्तीची देवी तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि समृद्धीचा वर्षाव करावा यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि लक्ष्मीला प्रसन्न करणे अगदी सोपे आहे. तुमचे घर, परिसर स्वच्छ ठेवा. असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी राहते. पूजा सुरू करण्यापूर्वी तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि उद्या हा उपाय करण्यापूर्वी देखील तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे. त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. तर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करणे, समृद्धीचे स्वागत करणे, पूजास्थळ स्वच्छ करायचे आहे. माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर ताज्या फुलांनी आणि दिव्यांनी तुम्ही लक्ष्मीच्या आजूबाजूला सजवू शकता. लाल फुले, हळद, कुंकू, अक्षता देवीला अर्पण करायचे आहेत. कमळाचे फूल असेल तर आवर्जून उद्या देवीला अर्पण करा, कारण देवीला हे फूल अत्यंत प्रिय आहे. चैत्र पौर्णिमेला भाविक शरीर आणि मनशुद्धी करण्यासाठी उपवास देखील करत असतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केला तरी चालेल, परंतु तुम्हाला हा उपाय आवर्जून प्रत्येकाला करायचाच आहे. जर तुम्ही सकारात्मक विचार आणि एकाग्रता मनात ठेवून हा उपाय केला तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नक्की होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोरच बसायचे आहे. देवासमोर दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा तुम्ही देवीच्या समोर आवर्जून लावा. संध्याकाळी करत असताल तर दारामध्ये तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत तुपाचे. त्यानंतर तुम्हाला सकाळी करायचा असेल किंवा संध्याकाळी तर पुढील माहिती बघा. कमळगट्ट्याच्या माळ वापरून तुम्हाला 108 वेळेला देवीच्या कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे. त्याबरोबर श्रीसूक्तमचे पठण करायचे आहे, लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यासोबतच हा उपाय देखील करायचा आहे. तर हा उपाय करण्यापूर्वी देखील तुम्ही हे मंत्र जप करू शकता आणि उपाय केल्यानंतर देखील तुम्हाला याच मंत्रांचा जप करायचा आहे. त्याबरोबरच लक्ष्मीचा अष्टाक्षरी मंत्र देखील म्हणायचा आहे. खूप प्रभावी मंत्र आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. देवीला डाळिंब, केळी, आंबा यासारखी ताजी फळं अर्पण करायची आहेत. मिठाई किंवा खीर देखील तुम्ही देवीला अर्पण करू शकता. बासुंदी देखील अर्पण करू शकता. या दिवशी गरजूंना दान देखील करायचे आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. कपडा हा कोरा असायला हवा. त्या लाल कपड्यावर तुम्हाला 2 कवड्या ठेवायच्या आहेत. 2 कमळगट्ट्याची मणी ठेवायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. अगदी चिमूटभर तांदूळ घेतले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवायचे आहे आणि तुम्हाला हे सर्व साहित्य त्याची एक पोटली बांधायची आहे. यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा आणि 2 वेलची देखील टाकायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य याची पोटली तयार करायची आहे. देवीच्या समोर ठेवायचे आहे आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला मंत्र सांगितलेले आहेत ते म्हणायचे आहेत. तुम्हाला 108 वेळेला कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्रीसूक्तमचे 1 वेळेला पठण करायचे आहे.
ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा देखील तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. तर तुम्ही हे सर्व मंत्र म्हणायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला ही पोटली लक्ष्मीसमोर ठेवून ह्या सर्व मंत्राची सेवा करून झाल्यानंतर लक्ष्मीला तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता किंवा हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर ही पोटली तुम्ही सकाळी उपाय केला असेल तर दिवसभर तिथेच राहू द्यायची आहे आणि संध्याकाळी जर तुम्ही उपाय केलेला असेल तर तुम्हाला 1 ते 2 तासांनी ती पोटली तिथून उचलायची आहे आणि तुमच्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे. उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या जिथे पैशासंबंधित तिजोरी असेल तिथे तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे. तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला बदल झालेला दिसेल. पुढच्या चैत्र नवरात्रीपर्यंत नक्कीच तुमच्याकडे भरभरून पैसा आलेला असेल. तर अशा प्रकारे हा उपाय करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. कारणास्तव त्यामधील तांदूळ काही कालांतरानंतर खराब जर झाले तर तुम्ही ते निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात टाकू शकता आणि बाकीचं साहित्य तुम्ही तसेच ठेवायचे आहे. त्यामध्ये पुन्हा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणून पुन्हा एकदा तांदूळ त्यामध्ये टाकून ती पोटली ठेवू शकता किंवा मग तुम्ही वर्षभर तशीच ठेवली तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तर हा उपाय नक्की करा. माहिती आवडली तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.